राज्यात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी सरकारनं ईव्ही धोरण जाहीर केले। या धोरणाद्वारे वाहन खरेदी करणाऱ्यांना वाहनांच्या एकूण किमतीमध्ये 10 ते 15% सवलत दिली जात होती। सवलतीचा हा परतावा सरकारच्या वतीनं वाहन उत्पादक आणि विक्रेत्यांना दिला जातो। यावेळी मंत्री प्रताप सरनाईकांनी या विक्रेत्यांच्या थकीत निधीचं वाटप केलं आहे। सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती निवडीमध्ये विजय झाल्याचा आसुरी आनंद जयंत पाटलांना झाला, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। गोपीचंद पडळकरांच्या विरोधात एखाद्याला राज्यपाल आमदार केल्याचा फील पाटलांना आला आहे, असा खोचक टोला लगावत पडळकरांनी हा टोला हाणलाय। वाशीमध्ये शेतरस्त्याचा प्रश्न हा गंभीर झालाय। जिल्ह्यातल्या 400हून अधिक कामं ही प्रलंबित असल्याचं समोर आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणं, पीक वाहतूक करणं कठीण होत चाललंय। अनेक ठिकाणी रस्त्याची कामं ही अपूर्ण आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे शेतरस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी जोर धरतेय। सोलापुरातल्या बार्शी शहरामध्ये वैध वस्ती परिसरामध्ये जुन्या वादातून 2 गटांमध्ये लाठ्या आणि काठ्यांनी तुफान मारहाण झाली। मारहाणीची घटना सोशल मीडियावर व्हायरल होती। हाणामारी होऊन सुद्धा पोलिसांमध्ये कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातल्या उमरदरी गावामध्ये मोबाईल नेटवर्कच्या टॉवरशी संबंधित विजेच्या खोलीला आग लागली आणि तांत्रिक बिघाडामुळे हे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। यावेळी अग्निशमन दलानं तातडीनं आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र आगीच्या घटनेमुळे परिसरातल्या मोबाईल सेवांवर त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं। मुरबाड तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे फळ पिकांचं मोठं नुकसान झाले। अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यामुळे आंबा, चिकू यासह इतर फळबागांमध्ये फळं गळून पडली। त्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक संकटात आहे। दरम्यान प्रशासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। नाशिकच्या सिन्नरमध्ये रस्त्यावर आंदोलन करण्यात आलं। ट्रॅक्टरच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला, मात्र तरुणाचा मृत्यू हा अपघाती नाहीये, तर नियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला। यावेळी जोरदार निदर्शनं करत न्यायाची मागणी केली। लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीमध्ये बोंब मारो आंदोलन करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला। या ठिकाणी अनेक दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे वारंवार अपघात घडतात। वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातल्या गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या बाहेर आंदोलन सुरू आहे। विभागीय आयुक्तांचे अधिकार वापरून शिक्षकांच्या बदल्या केल्याचा गटशिक्षण अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आलाय। प्रशासनानं आंदोलनाची दखल न घेतल्यास लवकरच मुंडन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला।